तिथे जात पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन मतदार यादी करावी. आपलं नाव नाही, तिकडनं कुठे वगळलं गेले का, कुठे बरं आपल्या वयामध्ये काय फरक झाले का, आपला धर्म बदललाय का, लिंग बदल झाले का, हे सगळं आपण येऊन तपासावं, हे मी मतदारांना एक आवाहन करतोय. त्याचबरोबरीने आम्ही जी एक मागणी केलेली आहे की 1 जुलै ही कट ऑफ डेट ठेवलेली आहे. 1 जुलै नंतर 18 वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाहीये. तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही रस्त्यावरती येतात आणि क्रांती करतात, ज्यांना आपण जेनझी म्हणतो. तर हे सरकार जेनझीना का घाबरतंय? जर लोकसभा ते विधानसभा या 6 किंवा 5 महिन्याच्या कालावधीमध्ये परकला प्रभाकर म्हणजे आपल्या निर्मला सीतारामन यांचे यजमान त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास 45 लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीमध्ये घुसवले गेले. जर त्या 4 महिन्यामध्ये 45 लाख मतदार हे कोणी घुसवले, कुठे गेले, काय करतायत हा एक प्रश्न आहे. पण घुसवले गेले असतील तर 1 जुलै नंतर अधिकृतपणे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्राची तरुण मुलं मुली मतदान का करू शकणार नाही? म्हणून मी त्याही सगळ्या मुलांना आणि मुलींना एक विनंती करतोय की तुम्ही देखील आमच्या शाखेत या आणि तुमचं नाव तिकडे नोंदवा. आपल्याला कळेल की किती लाख मुलांना आणि मुलींना मतदानापासून आपण वंचित ठेवत आहोत. तर अशा काही या गोष्टी आहेत. आणखीन आपण काही प्रश्न विचारले तर मला त्याच्याबद्दल बोलता येईल. पण मुळात एक मी तुम्हाला सांगितले की शेतकऱ्यांचा विषय आम्ही सोडत नाही आहोत आणि दुसरी गोष्ट मतचोरीचा विषय तर आम्ही सोडणार नाही. आम्ही परत एकदा सांगतो की निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना सुद्धा एक पत्र दिलेलं आहे की एवढा सगळा गडबड घोटाळा हा बाहेर आल्यानंतर आपण राज्य निवडणूक आयोगाला सुधारित यादी मतदाराची होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी आमची मागणी आहे. आम्ही निवडणुका घेऊ नका असं म्हणत नाही, पण निवडणुका घेताना सदोष मतदार यादीवरती ही निवडणूक होता कामा नये. ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. जसं आम्हाला ते सांगतात करप्ट प्रॅक्टिस, तसं निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे आणि ते कोणाची नोकरी करतायत हे आता हळूहळू उघड होत चाललेलं आहे. आपण कर्जमाफीचा मुद्दा हा निवडणुकांमध्ये येऊ नये म्हणूनच बच्चू कडूंचं आंदोलन हे केलं गेलं का? आणि त्यानंतर मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. मला शेतकऱ्यांचा विषय आहे, त्याच्यामध्ये आणखीन कोणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उतरत असेल तर जरूर उतरावं, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं. शेतकऱ्यांचे पंचनामे करणारेच अधिकारी जे आहेत ते शेतकऱ्यांकडून पैसे मागतानाचे व्हायरल होताना पाहायला मिळतात.